बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या 15व्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरातील हृदयस्पर्श सांस्कृतिक संस्थेच्या वतीनं विशेष संगीत मैफिल पार पडली। खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी खासदार महाडिक यांनीही गाणं गाऊन राजेश खन्ना यांना अभिवादन केलं। महिला वादक कलाकार आणि राज्यभरातील नामवंत गायकांच्या सादरीकरणातून या मैफिलीला वेगळीच उंची मिळाली। तर राजेश खन्ना यांचे निस्सीम चाहते असणाऱ्या डॉक्टर सतीश पत्की यांनाही विशेष सन्मानित करण्यात आलं। हृदयस्पर्श सांस्कृतिक फाउंडेशनच्या वतीनं स्वर्गीय राजेश खन्ना यांच्या 15व्या स्मृतिदिनानिमित्त नुकतीच विशेष संगीत मैफिल पार पडली। खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि महावीर गाठ, डॉक्टर भारत खराटे, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, जयेश कदम, जयेश ओसवाल, डॉक्टर पियन कदम, जयश्री नरके, वसंत घाटगे, उमेश भोगावकर, अजित पाटील, राजू माने, प्रदीप राठोड, संतोष कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या मैफिलीला सुरुवात झाली। राजेश खन्ना यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या चित्रपटातील सदाबहार गाणी सादर झाली। अशा प्रकारच्या संगीत मैफिलीतून राजेश खन्ना यांच्या स्मृती जिवंत ठेवण्याचं काम हृदयस्पर्श संस्थेच्या माध्यमातून करत असल्याचं पद्माकर कापसे आणि पद्मिनी कापसे यांनी सांगितलं। तर राजेश खन्ना यांचे चाहते असलेले डॉक्टर सतीश पत्की आणि परिवाराला विशेष सन्मानित करण्यात आलं। त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनीही गाणं सादर करून सर्वांनाच थक्क केलं। मुंबईतील महिला वादकांच्या साथीनं पुण्याचे गायक राजू काजे, कोमल कृष्णा, राजेश्वरी पवार, अवंतिका जैन, श्लोक चौधरी, दिनेश माळी, मदन सूर्यवंशी यांनी एकाहून एक सरस गाणी सादर केली। जिंदगी कैसी है पहेली या गीतानं मैफिलीची सांगता झाली। स्वर्गीय राजेश खन्ना यांचे गाजलेले संवाद, त्यांच्या चित्रपटातील प्रसंग याबाबत हेमलता तिवारी यांनी निवेदन करत राजेश खन्ना यांच्या स्मृती जागवल्या। या मैफिलीसाठी कोल्हापुरातील राजेश खन्ना प्रेमींनी मोठी गर्दी केली होती।